10 मेचा दिवस अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकानं रुपाली चाकणकर यांना नाशिकला बोलावून घेतलं। एसआयटी कडून चाकणकर यांची तब्बल 5.5 तास कसून चौकशी करण्यात आली। अशोक खरात सोबत ओळख कधी आणि कशी झाली, त्याच्याशी संबंध कसा आला, काही आर्थिक देवाणघेवाण झालीये का, असे अनेक प्रश्न चाकणकर यांना विचारले गेले। आता ही एसआयटी चौकशी संपते न संपते तो चाकणकरांना थेट ईडीने समन्स बजावलेत। त्यांना 14 मेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय। मंडळी, मागील काही दिवसांपासून अशोक खरात प्रकरणातील कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारांचा तपास ईडी कडून केला जातोय। अशातच खरात सोबत आर्थिक हितसंबंध असल्याच्या संशयावरून तब्बल 70 कोटींच्या गैरव्यवहाराबाबत चाकणकरांची ईडी चौकशी होणार आहे। पण त्यापूर्वी रुपाली चाकणकर खरातशी संबंधित भलत्याच एका प्रकरणात अडकल्यात। काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एसआयटीच्या चौकशीतून अशी माहिती समोर आली आहे की लिंगपिसाट अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांनी 2021 मध्ये एकत्र गुवाहाटी दौरा केला होता। या दौऱ्यात बहीण प्रतिभा चाकणकर देखील सोबत होत्या। धक्कादायक म्हणजे गुवाहाटीच्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये हे तिघेही एकाच तारखांना मुक्कामी होते। आता या नवीन भानगडीमुळे राज्यात खळबळ उडाली असून रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत। पण चाकणकर भगिनींचा खरात सोबतचा गुवाहाटी दौरा नेमका कशासाठी होता, या संदर्भात कोणते गंभीर आरोप केले जात आहेत, महत्त्वाचं म्हणजे रेडिसन ब्ल्यू हॉटेलच्या डिटेल्स काय आहेत, तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देतात का। मंडळी, आसाम मधील गुवाहाटी आणि तेथील रेडिसन ब्ल्यू हे हॉटेल महाराष्ट्रात दुसऱ्यांदा चर्चेत आलंय। यापूर्वी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या आमदारांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये होता। तर आता काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार भोंदू अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकर यांचाही या हॉटेलमध्ये मुक्काम होता। आता त्यांचा हा एकत्र गुवाहाटी दौरा केव्हा झाला किंवा हे तिघे जण रेडिसन ब्ल्यू हॉटेलात मुक्कामी केव्हा थांबले, या संदर्भात हॉटेलच्या काही डिटेल्स समोर आल्यात। त्यानुसार अशोक कुमार खरात हा 28 ऑगस्ट 2021 ते 30 ऑगस्ट 2021 असा 3 दिवस या हॉटेलात होता। तो या हॉटेलमध्ये 2 नाईट मुक्कामी होता। तर रुपाली चाकणकर यांचा 28 तारखेला चेक इन होऊन दुसऱ्या दिवशी चेकआउट झालेलं दिसून येत आहे। त्यांच्याप्रमाणे सेम त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर देखील एकच नाईट मुक्कामी होत्या। याचाच अर्थ त्या दोघी सोबत आल्या आणि सोबतच गेल्या। पण अशोक खरात मात्र 28 ते 30 ऑगस्ट असा 3 दिवस थांबला। याशिवाय समोर आलेल्या माहितीनुसार रुपाली चाकणकर 2 वर्षांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये पुन्हा आल्या होत्या। त्यावेळी त्या 3 दिवस थांबल्या होत्या। ती तारीख आहे 30 जून 2023 ते 2 जुलै 2023। पण यावेळी त्यांच्यासोबत कोण होतं की मग त्या एकट्याच आल्या होत्या, हे अजून समोर आलेलं नाहीये। तसंच या तारखांचे डिटेल्स ज्या फोटोद्वारे सध्या व्हायरल होत आहेत, त्या फोटोत 5व्या क्रमांकाला कुणीतरी चौथा व्यक्ती या हॉटेलमध्ये सोबत आला होता असं दिसून येत आहे। पण त्या व्यक्तीचं नाव आणि त्यांच्या डिटेल्स लपवण्यात आल्यात। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात अशोक खरात, चाकणकर भगिनी आणि त्यांचं कुटुंब दिसून येत आहे। आणि हा फोटो गुवाहाटी दौऱ्याचा असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान ही सगळी माहिती समोर आल्यानंतर नेमका हा दौरा होता कशासाठी, असा प्रश्न प्रामुख्याने विचारला जातोय। तर मंडळी, अशोक खरात त्याच्या भक्तांसोबत वेगवेगळ्या पूजा विधी करायचा, त्यामुळे गुवाहाटीमध्ये देखील तशी काही पूजा अर्चा झाली का, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। याशिवाय चाकणकर भगिनी आणि अशोक खरात यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन पूजा अर्चा केल्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। मंडळी, गुवाहाटीतील कामाख्या देवीचं मंदिर प्रसिद्ध आहे। हे तांत्रिक साधनेचं एक महत्त्वाचं केंद्र मानलं जातं। या संदर्भातील एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की भगवान विष्णूंनी जेव्हा सुदर्शन चक्रानं माता सतीचा देहच्छेद केला होता, तेव्हा सती मातेची योनी या ठिकाणी पडली होती, जिथे नंतर कामाख्या देवी प्रकट झाली। पुढे कामाख्या देवीचं मंदिर उभारण्यात आलं, पण या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाहीये, तर योनी सारख्या दिसणारा एका नैसर्गिक स्वरूपाची पूजा केली जाते। जून महिन्यात देवीला मासिक पाळी येते, नदीचे पाणी लाल होते अशी देखील मान्यता आहे आणि या काळात मंदिर 3 दिवस बंद देखील असतं। आता हे सांगायचा उद्देश म्हणजे भोंदू अशोक खरात हा देखील त्याच्या भक्तांसोबत योनी पूजा किंवा योनी शुद्धीकरण सारखा प्रकार करत असल्याचं समोर आलंय। या अंधश्रद्धेला सुशिक्षित महिला देखील बळी पडल्यात आणि त्यांचं लैंगिक शोषण झाल्याचं यापूर्वीच उघड झालंय। आणि त्यामुळेच आता अशोक खरातच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत।
तर या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की 2021 मध्ये खरात सोबत चाकणकर बहिणी त्या ठिकाणी गेल्या होत्या, पण त्यांचं काम काय होतं, ते एकत्र कशासाठी गेले होते, तिथं कामाख्या देवीकडे गेल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे त्या मंदिरात जे अघोरी प्रकार चालतात त्यासाठी गेले होते का, असे असंख्य प्रश्न आता मनामध्ये येत आहेत. या गोष्टीचं गूढ बाहेर आलं पाहिजे. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना खरात सोबत जातात आणि असे अघोरी प्रकार करतात, याचा संताप येतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाकणकर यांनी पोलिसांना दिली पाहिजेत, अशा शब्दात अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत चाकणकरांवर आरोप केलेत. भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर 3 दिवस गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रेडिसन मध्ये एकत्र होत्या. त्यांच्यासोबत बहीण प्रतिभा चाकणकरही होत्या, अशी पोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींवरून रुपाली चाकणकर यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचं बघायला मिळतंय. अशोक खरात सोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आपण आध्यात्मिक गुरु मानत होतो असं म्हणत यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी आपले हात झटकले होते. पण आता अशोक खरातची 1.5 महिना चौकशी केल्यानंतर SITनं चाकणकर यांची देखील चौकशी केली आहे. तसंच आर्थिक हितसंबंधाच्या आरोपांवरून देखील रुपाली चाकणकरांची ED कडून चौकशी होते. त्यातच आता गुवाहाटी आणि हॉटेल रेडिसन ब्लू कनेक्शन समोर आल्यानंतर सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे आता समोर आलेल्या 3 प्रकरणावरती रुपाली चाकणकर नक्की काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान त्यांच्या खरात सोबतचा गुवाहाटी दौरा नेमका कशासाठी होता? ती काही फॅमिली ट्रिप वगैरे होती का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळू शकता.